सर्वांचे गणागणूचे राहून आटोपले। दुय्यमच्या सामन्याला इथून सुरुवात होत आहे आणि पहिल्या डावाच्या मानकरी सुरमाताई बारसागळे यांनी दुय्यमच्या सामन्यामध्ये आपलं मत मांडलं, आपले विचार मांडले, जास्तीचं काही बोलल्याच नाही। चालना नाही दिली कार्यक्रमाला, कार्यक्रमाला चालना मिळायला पाहिजे। हे तसं सिंगल गमतीसारखं काम झालं, काही हरकत नाही, तो त्यांचा विचार आहे। मी एक प्रश्न केला होता, शाहीर साहेबांनी सुद्धा प्रश्न केला आणि त्याचं उत्तर मी माझ्या परीने दिलं। मॅडम म्हणतात हे माझं उत्तरच नाही, होऊ शकते तो दुसरा तलाव असन, असे काही तलाव झाले। अरे है ना, हो ना, दुसरा तलाव असन। कमीत कमी महाराष्ट्रातली गोष्ट जरी केली की नाही 1000च्या वरचा तलाव असतील, मग तेवढेच उत्तर। 1000 तलाव तर 1000च उत्तर नाही का? हो, आणि म्हणूनच बाईला प्रश्नच बाई असा करते का ज्या प्रश्नाले पळवाट आहे, पळवाट। हा, तू अंड म्हणशील तर मी कोंबडी म्हणीन ना, मी कोंबडी म्हणीन तर तू अंड म्हणशील। हो, म्हणजे पळवाट, प्रश्न त्याला नाही म्हणत। प्रश्न कशाला म्हणतात? प्रश्न एक तर उत्तर एक, प्रश्न एक तर उत्तर एक, नाही का? जसं राम हुआ सन ऑफ दशरथ, दशरथाचा मुलगा कोण होता? कोणी सांगेल राम, एकच उत्तर। घनश्याम सांगेल काय? नाही। अर्जुन सांगेल काय? ब्रह्मा विष्णुमय सांगेल काय? कोणी सांगतील काय? म्हणजे पळवाट नाही। असं याला म्हणतात प्रश्न। ठीक आहे, तुम्हाला किती काही म्हणा तरी तुमच्या डोक्यात नाही घसरते, काय हरकत नाही। मी विचारलेला प्रश्न म्हणते, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये रायगडावर ज्यांनी आपली शायरी सादर केली, कला सादर केली, त्या शायराचं नाव म्हणते अज्ञानदास। अरे अज्ञानदास शायरात हा शिवकालीन शाहीर जरूर होता, अज्ञानदास हा शिवकालीन शाहीर जरूर होता, समजलं काय? पण तो कधीही शिवाजी महाराजांच्या दरबारात गेला नाही। तुमच्याकडे पुरावा असेल तर दाखवा। तो कधी शिवाजी महाराजांच्या दरबारात गेला नाही, त्याचा शिवाजी महाराजांच्या दरबाराशी काही संबंध नाही। हा शिवकालीन शाहीर आहे हे पक्क, समजलं काय? प्रभाकर दाता तुम्हाला सांगतो, हे सुद्धा शिवकालीन शाहीर आहेत, परंतु यांचा शिवाजी महाराजांच्या दरबाराशी काही संबंध नाही आहे। आणि त्या ठिकाणी जो शाहीर गेला त्याला म्हटलं शिवाजी महाराजांनी काय बक्षीस दिलं, काय कोणती वस्तू दिली? तर मॅडम म्हणतात, एक म्हणते हातातलं कळं आणि म्हणते जमीन। नाही, जमीनही नाही दिली आणि हातातलं कळंही नाही दिलं। वस्तू ते नाही आहे आणि नावही ते नाही आहे। तुमचंही उत्तर नाही जमलं, मा तर नाही जमलं म्हणा, जमणारही नाही महा। मी सांगतो अजच नाही तर एवढे दिवस जमणार नाही, म्हणूनच म्हणलं मला चढवा नको, नाही का? लोकांना काय वाटते, बापा एवढा मोठा शाहीर वस्ताद माणूस आणि एका किती वर्ष झाले म्हणजे बाईले? 6 वर्ष, 35 वर्ष शायरी करणारा माणूस 6 वर्ष शायरी करणाऱ्या बाईच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही। नाही घटली का राहिली? घटली ना, आणि कोण घटवली? बाईनी। म्हणून म्हणलं मला चळवा नको। शाहीर म्हणजे शाहीर, राजाने केली झाली तो 5 वर्षाची आहे का 2 वर्षाची अशी काय देण गेली नाही का? राणी झाली, तिला संसार करावाच लागेल। आता म्हणण्यामध्ये काय वाटतंय का? नाही 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 नाही, मी लहान अबे लहान आता लग्न काय भात झोकाले केलं? लग्नाच्या वेळेस मी नाही म्हणून लग्नाच्या वेळेस नाही म्हणलं ना, मी नाही हे अशी गंमत येते, म्हणून म्हणलं चढवा नको। नाही मॅडम,
हे तर उत्तरच नाही. मी त्या शाहिराचं नाव सांगतो. त्या शाहिराचं नाव आहे माधवराव परबत. याच शाहिरानं शिवाजी महाराजांच्या रायगडावर आपली शाहिरी सादर केली. हाच व्यक्ती आहे बेदरच्या बादशाच्या दरबारात हैदर अली आणि माधवराव परबत या दोघांनी आपली शाहिरी सादर केली होती. इतिहास आहे हो शाहिरीचा. विचारा, इथे शाहीर लोक आहेत बसलेले, अनेक शाहीर लोक आहेत. समजलं काय? तर हाच व्यक्ती आहे ज्याला तुरा आणला होता. तुरा हा, आणि कनंगी म्हणजे अंगठी, छल्ला ज्याला म्हणतो, ते भेटले होते हैदर अलीले. बरोबर आहे का? खोटं बोलतो का? इतिहास वाचला असा तुम्ही. हो, हे ते शाहीर आहे. आणि या शाहिराने शिवाजी महाराजांचा त्या दिवशी जन्मदिवस होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या दिवशी जन्मदिवस होता आणि त्याच्या निमित्त या शाहिराला बोलवलं गेलं होतं. कारण शिवाजी महाराज सुद्धा शाहिरीला पसंत करणारे माणसं होते. लोकराजे होते, ते रयतेचे राजे होते. आणि त्यावेळेस त्याने शिवाजी महाराजांचा पोवाडा त्या ठिकाणी गायला होता. सगळ्यात पहिले पोवाडा लिहिला महात्मा ज्योतिराव फुलेंनी शिवाजी महाराजांवर. सगळ्यात पहिले जर कोणी गावला असेल शिवाजी महाराजांच्या पुढं समोर, तर तो आहे माधवराव परबत. हे त्याचं नाव आहे. मॅडमजी जाऊ द्या, काय हरकत नाही. तुम्ही विचारलं ब्रह्मदेवानं सृष्टीची निर्मिती केली, गलत वाचलं तुम्ही. पुस्तक उलट पकडले असाल. उलट हो या, मी खास म्हणतो ना तुम्हाला, ब्रह्मन ब्रह्मदेवच नाही समजला. पहिली गोष्ट तुम्ही वाचला तर सांगता, तुम्ही म्हणता पुन्हा. हो ना, मी म्हणतो फुलानाच लिहिलं. अरे फुलाना तसा भाग आहे नाही का? तुम्ही मी कायले भांडू नाही का? तुम्हाला मी सांगतो तुम्हाला, तो खात काय होता, पाणी कुठचं पीत होता ना, राहत कुठं होता तेही सांगतो. काय हरकत नाही, तर्कसंगत सांगतो. कोणीच या एवढ्या लोकांतून कोणीच अमान्य करणार नाही. ज्याला भजनापूर्णचा अभ्यास आहे तो हमखास मान्य करेल का? गोष्ट बरोबर आहे. ऐका माझं गाणं. तुम्ही गाणं म्हटलं सवालों से जिंदगी अगर कैद हो जाए, सवालों से जिंदगी अगर कैद थोड़ा हो जाए, तो जवाब खाद होके वो जमानती कर जाए. आता जमलं भाऊ, क्या बात है. साऊंड मस्त का? काय म्हणायचं? वा वा वा, एक नंबर साऊंड आहे. काही पाहायचं काम नाही. सवालों से जिंदगी अगर कैद हो जाए, तो जवाब की औखाद हो के वो जमानत कर जाए. सवालों से जिंदगी अगर कैद हो जाए, तो जवाब की औखाद हो के वो जमानत कर जाए. खुद को तोप समझने में कोई मर्दानगी नहीं होती मैडम. अरे वो फल निर्माण करे तो दुश्मन जीते जी मर जाए. क्या बात. सवाल की तसल्ली होती है जवाब से, तो गाने की भी तसल्ली होती है गाने से. सवाल की तसल्ली होती है जवाब से और गाने की तसल्ली होती है गाने से. ये महफिल कभी खुश नहीं होगी तुम्हारा मेरा चेहरा देख लेने से. खुद की तारीफ करना कोई बड़ी बात नहीं. अरे हमारी तारीफ तो होनी चाहिए इस जमाने से. ह्या लोकांना आमची तारीफ व्हायला पाहिजे. बरोबर आहे नाही? रावणाच्या राज्यात राहू नाही तो विभीषण बिघडला नाही, पण त्या रामाच्या राज्यात राहू नाही ते कैकेयी सुधारली नाही. म्हणतात ना राम चरित्रवान मनुष्य राजा नाही का, पण त्याच्या राज्यात राहून तर कैकेयी जन्माला नाही सुधारली. आणि रावणाला तुम्ही दुष्ट म्हणता, त्याचा पुतळे जाळता, दरवर्षी जाळता, पण आपल्यातला रावण नाही जाळत. आमच्यामध्ये जो रावण आहे तो नाही जाळत, पुतळे जाळतो. पुतळे जाळल्याने कोणाचं भलं झालं का? वारे परंपरा. मस्त परंपरा आहे देशाची. फक्त पुतळे जाळता कशासाठी?
आपल्या ते दुर्गुण ना, त्या दिवशी शपथ घ्या ना, मी आजपासून दारू पिणार नाही, मी आजपासून अंधश्रद्धेला थरा देणार नाही, असे प्रतिज्ञा करा त्या दिवशी, रावणाच्या दिवशी, रावण दहनाच्या दिवशी. ते नाही होत. कमाल आहे. रावणाच्या राज्यात राहूनही तो विभीषण बिघडला नाही, पण रामाच्या राज्यात राहूनही तर कैकेयी सुधारली नाही. म्हणून तो सुधारलं किंवा बिघडलं हे विचारावर अवलंबून असते, परिस्थितीवर नाही. विचाराची दिशा बदलता परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही. अगर लहू का रंग बदल सकता है, जीने का ढंग बदल सकता है, कोई इंसान अपना ईमान बदल सकता है, तो विचारधारा बदलने में कितनी देर लगेगी. हम आजादी का जश्न तब मनाएंगे जब ही देश की मूल निवासी कौम जागे. ज्या दिवशी या देशाची मूल निवासी कौम जागृत होईल तो दिवस स्वातंत्र्याचा. तुम्हाला माहित आहे भारताचं स्वातंत्र्य एक अग्रीमेंट आहे इंग्रजाशी. अभ्यास करा. भारताचं स्वातंत्र्य एक अग्रीमेंट आहे. अग्रीमेंट कराल समजलं काय. ओरिजिनल स्वातंत्र्य नाही आहे. तुम्हाला माहित आहे का. इतिहास वाचा. महापुरुषों को मन में बसा या जाता, अरे हर एक पत्थरों में कभी वो राम नहीं होता. महापुरुषों को मन में बसाया जाता, हर एक पत्थर में राम नहीं होता. बोल होता है राजहंस का, राजहंस शाहीर नहीं पक्षी. बोल होता है राजहंस का और गिद्धों का दाम नहीं होता. वैसे ही खास शायरी का सबके सर पे जस्ता नहीं, क्योंकि शायरी करना भी अरे गरे का काम नहीं होता. तुम्ही लोक मत होते शायरी करण्यासाठी लोखंडाच्या चणे चालावं लागते. भाई मी विचार करू शायरी करासाठी लोखंडाची माझी इच्छा होती शायरी बनायची नाही का. शिक्षण तर घेतलं, एम ए झालो, डबल एम ए झालो, म्हटलं शाहीर बनायचं. काहून का घराण्यात छंद होता. बाप शाहीर, काका शाहीर, सगळे आजाई शाहीर. म्हटलं नाही आपण म्हटलं शायरी करायची, पण म्हटलं लोखंडाचे चणे जावं होत म्हटलं कोण दात पाडून. हो मी पण जेव्हा शायरी शिरलो तेव्हा कळलं नाही का शायरी का होते म्हणून. खरंच निघलं ते. बायला गाणं म्हटलं तो तुम्ही तो व्हायच्या एका गाण्याची एका शब्दाची. अरे हमरे खातिर तोहरा के दुनिया में भजवले पाए, भगवान बड़ी फुर्सत से, भगवान बड़ी फुर्सत से तोहरा के बनवले बारे, भगवान बड़ी फुर्सत से तोहरा के बनवले बारे, भगवान बड़ी फुर्सत से तोहरा के बनवले बारे, भगवान बड़ी फुर्सत से. मॅडम जी बहुमत असलं म्हणजे बाजू सत्य नसते. बहुमत असलं म्हणजे बाजू सत्य नसते. आणि मुजोरी ही करणं काही अगत्य नसते. बहुमत असलं म्हणजे बाजू सत्य नसते आणि मुजोरी करणं काही अगत्य नसते. टाळ्या वाजवणाऱ्यांमध्ये जोश भरपूर दिसते. हो ना. टाळ्या वाजवणाऱ्यांमध्ये जोश भरपूर दिसते, पण असं नाही का जो टाळ्या नाही वाजवत त्याला काही हातच नसते. असं नाही का जो टाळ्या नाही वाजवत त्याला काही हातच नसते. अरे जास्तीचंही बोलणं साहेब ज्याचं त्यालाच भासते. जास्तीचंही बोलणं ज्याचं त्यालाच भासते, पण असं नाही का जो कमी बोलतो त्याला का तोंडच नसते. त्यालाही तोंड नसते, पण त्याचा स्वभाव एका व्यक्तीचा जास्तीचं बोलणं आणि कमी बोलणं दोन प्रकारचे माणसं नाही काय. ऐका बाईकचा एका शब्दात तोड देतो, एक धूळ बदलून देतो. अरे शामियाना हा तुमच्यासाठी आणि सजविला शाहीरा, शामियाना हा तुमच्यासाठी सजविला शाहीरा. शामियाना म्हणजे मंडप आच्छादन नाही का. हे तुमच्या मासाठी सजवलंय लोकांनी. काल नव्हतं ना,
आजच काय नाही का आणि ठसक्यात कला शाहिरी अजे ठसक्यात कला शाहिरी आणि रिजवा समाज ठसक्यात कला शाहिरी आणि रिजवा समाज आता माझं गाणं ठेवतो तुमच्या गाण्याचं उत्तर देऊन देतो. तुम्ही म्हटलं आपल्या राऊंड मध्ये की ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. कोण म्हणते? गीतेवर टीका करणारा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. जेल मध्ये त्यांनी एक गीता रहस्य म्हणून ग्रंथ लिहिला. बरोबर बरोबर आहे भाऊ बोलतो काय? गीतेवर टीका करणारा. मला हे म्हणायचं होतं की त्या माणसाला गीतेवर टीका करायची काय गरज होती? का श्रीकृष्ण भगवंताने गलत सांगितले का गीता की हा लोकमान्य टिळक त्याच्यापेक्षा विद्वान होता श्रीकृष्ण भगवंतापेक्षा? पण या टीका रहस्य ग्रंथ लिहिला गीतेवरचा. परंतु मला हे म्हणायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला ना ब्रह्म समजला ना ब्रह्मदेव समजला. म्हणून तुम्ही म्हणता का ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. म्हणून तुम्ही प्रश्न निर्माण केले का सृष्टीच जेव्हा नव्हती. सृष्टी म्हणजे काय? फक्त माती काय? अरे सृष्टीमध्ये एवढे ग्रह आले समजलं काय? सगळे मंगळ बुध गुरु शुक्र शनी प्लुटो नेपच्यून सगळे ग्रह आले समजलं काय? एकंदरीत सृष्टी म्हणजे सृष्टी. या सृष्टीची निर्मिती कशी झाली तर भूगोल वाचा. सृष्टीची निर्मिती कशी झाली विज्ञान वाचा. तुम्ही संत आणि सायन्स ग्रंथ वाचला काय कधी? मॅडमजी नाव लिहून घ्या आपल्याकडे. संत आणि सायन्स हा ग्रंथ वाचा. त्याच्यामध्ये याचे उत्तर आहे समजलं काय? आणि म्हणून एक अवकाशामध्ये तप्त गोळा होता सूर्य. त्याच्या कक्षेमध्ये सगळे ग्रह फिरायचे. आताही फिरते. पृथ्वी फिरते चंद्रही फिरते. दिवस रात्र कशी होते तुम्हाला माहित असत नाही का? याच्यासाठी शाहीर अंबादासजी बरोबर श्रीरामजी शाहीर तितुरवाले यांच्या गावला माझा वाद झाला होता. मोठा वाद झाला होता. आणि श्रीरामजी शाहीर स्टेजवर बसले होते. हे असे बसले होते श्रीरामजी शाहीर. अंबादास शाहीरनं पहिला फेर अंबादास शाहीरचा, दुसरा फेर माझा. त्यांनी मुजरा म्हटला रात्री 10 वाजता. काय म्हणते? उगवता सूर्यनारायणा तुला माझा नमस्कार. श्रीरामजीचा मुजरा आहे तो. मी म्हटलं शाहीर साहेब तुम्हाला ना धड सूर्य समजला ना सूर्याची गती समजली. तुमचे गुरु बसले आहेत श्रीराम शाहीर. सूर्य कधी उगवत नाही सूर्य कधी मावळत नाही. दॅट इज राईट. हे वास्तविकता आहे. सूर्य कधी उगवत नाही सूर्य कधी मावळत नाही. तर मग उगवता सूर्य नमस्कार करण्याची वस्तू आहे. एवढे लोक चंद्रावर गेले. आता मंगळवारही गेले वैज्ञानिक. त्यांनी काय सांगितलं चंद्राबद्दल? तो एक ग्रह आहे पृथ्वीसारखा ग्रह आहे. त्याला हात पाय जोडून काही अर्थ नाही. बरोबर आहे? हे विज्ञान सांगतं. आणि आमची मराठी भाषा काय म्हणते? सूर्यदेव. सूर्यदेव नाही आहे तो ग्रह आहे. त्याच्यामुळे इथे उष्णता आहे. उष्णतेमुळे चेतना आहे. चेतना आहे म्हणून तुम्ही आम्ही जिवंत आहोत. हे वास्तविकता आहे या जीवनाची. हे तुम्ही केव्हा स्वीकार करणार? हे मी सांगितलं त्या ठिकाणी. अंबादास शाहीर आला. मुजरा झाल्यावरही मला मी फेर घेतो. मला घे फेर घेताना चाल घे चालून मला चालते. 14-12 वाजले का मात्र रात्रीची बंद होणार सांगितलं मी. आला फेरावर आणि काय म्हणते? एवढ्या मोठ्या माणसाला म्हणते हा डाग लावून राहिला म्हणते. हा कवाचा साहेब झाला म्हणते. विचारून घ्या तुम्ही अंबादासची कोठे भेट होईल तर होय का? म्हणा हा कार्यक्रम तिथूरचा. हा एवढ्या मोठ्या माणसाला बट्टा. मला मी बठ्ठा आलो
बैताला जे आहे ते वास्तविक सांगतो. सूर्य उगवत नाही ना मावळत नाही आणि सूर्य नमस्कार करण्याची वस्तू नाही. तो एक ग्रह आहे. समजलं का? पहिले विज्ञान वाच, पहिले भूगोल वाच. या सृष्टीची निर्मिती कशी झाली आणि मग श्रीराम शाही आला आणि माझ्या मंडळात त्यानं गाणं म्हटलं. अंबादास शाही त्याचा शिष्य ना, त्याच्या मंडळात नाही मत म्हणे गाणं मी. हो, मी पुरुषोत्तम शाहीच्याच मंडळात गाणं म्हणे. हे गाणं त्यानं म्हटलं. हा, विकासाच्या बिछाणावर लोळते कुत्रे देशाचे. हे गाणं श्रीराम शाहीनं त्या स्टेजवर म्हटलं आणि त्या श्रीराम शाहीनं सांगितलं, ए अंबादास म्हणा इकडे ये. हो, अरे म्हणे पुरुषोत्तम म्हणतात ते 100% बरोबर आहे. आता कशी राहिली? आता कशी राहिली? ज्याचा मुद्रा तोच माणूस म्हणते का पुरुषोत्तम म्हणते ते 100% बरोबर आहे. त्या काळात जे खपलं ते मी खपवलं. श्रीराम शाहीनं सांगितलं, बोलती बोल. मग तुम्ही मला तसाच प्रश्न केला, डोक्याला ताप आणणारा. तर तुमचं म्हणणं आहे जेव्हा सृष्टीच नाही होती मॅडम तर ब्रह्मदेव कुठचे आले? ब्रह्मदेव कुठून आले? अरे तो ब्रह्मदेव नाही, समजलं का? जे या सृष्टीचा संरचना चालवते, संचालन करते, ते ब्रह्म तुझ्यातही आहे ना माझ्यातही आहे. समजलं का? ते ब्रह्मदेव नाही. ब्रह्म ज्याला म्हणतो जिथं 5 तत्व एकत्र येतात आणि जो पॉवर निर्माण होते, शक्ती निर्माण होते, त्याला वैज्ञानिक भाषेत निसर्ग शक्ती म्हणतात आणि धार्मिक भाषेमध्ये ईश्वर परमेश्वर म्हणतात. वैदिक भाषेत त्याला म्हणतात ब्रह्म. समजलं काय? आणि याच्यापासून साऱ्या सृष्टीची निर्मिती आहे. भूगोलात तेच सांगितलं आहे. मग तिथं ब्रह्मदेवाचं काय कारण आलं? काय कारण आलं? तो खात का होता, पेत का होता? वा तुमचा प्रश्न. ठीक आहे, काय हरकत नाही. माझं गाणं ऐका. तुम्ही प्रश्न केला, तुमच्या प्रश्नाला मी समाधान केलं. आता मी प्रश्न करतो, ऐका. आईना म्हणतो, आईना दर्पण आईना पाहिला तुम्ही? आईना आरसा तुमच्याकडे असेल ना, प्रत्येकाच्या घरी आरसा राहते नाही का? ते गाणं म्हणतो. नवीनच गाणं आहे, नवीनच चालाय. श्याम बाबू शाहीर. अरे बा, हे खूप पैसे देऊन आले बा. हा, यांचे ढोलक मास्तर अमोल नेवारे, मुक्काम मुंब्रा, 30 रुपये. ठीक आहे, धन्यवाद. काय म्हणतो? अरे दर्पण के समझत नहीं, दुश्मन चाहे कितना भी छोटा हो, दुश्मन चाहे कितना भी छोटा हो उसे कभी कमजोर मत समझना और अपनी औकात देखे बगैर किसी से मत उलझना। पुरुषोत्तम
मी स्वतःला म्हणतो तुम्हाला माहित नाही, आणि तशी अवकात म्हणजे काही शिवी नाही होत. अवकात म्हणजे ॲबिलिटी, सामर्थ्य होते आपलं. तर सामर्थ्य आपल्यातलं जे पाणी आहे ते या लोकांना दाखवायचं आहे. हे 50 खेरीचे भाऊ बसले, 50 खेरीचे भाऊ आहे. बोला, विचारा यांना. आताच यांनी पॅम्पलेट दिलं तर 2 तारखेला यांच्या गावला, 22 तारखेला 22/1/2025 सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत शाहीर संजयजी तितूरवाले, सुदामजी शाहीर यांचा सुपुत्र, आणि सुभाषराव शाहीर जगन्नाथ वस्ताद यांचे सुपुत्र यांचा दुय्यमचा सामना आहे. पाहण्यास विसरू नका. समजलं काय? यांच्या दुय्यमचा सामना आहे या भाऊच्या गावला. तर या भाऊच्या गावला श्रीरामजी शाहीर यांच्या पोरासोबत माझा दुय्यमचा होता भाऊ सामना झाला. तर या ठिकाणी त्यांनी एक झोळी म्हणली. झोळी, झोळी हे नका ग खाक्यामध्ये अटकत होते काय म्हणते, बॅग झोळी म्हणली. गंजीपा म्हणला, गंजीपा तोडला. गंजीपा बोलले, गंजीपा तोड. 24 चक्र म्हणले, चक्र तोडले. 7 चक्र 14 चक्र या देहातले तोडले. प्रत्येक गोष्ट तोडली जायची. आणि मग त्याला वाटलं का आता झोळी म्हणतो, तर म्हणतो मी साधूची झोळी म्हणतो. झोळी म्हणली. त्याचा राहुल होतवरी झोळी बनवली. संजय शाहीचा भाऊ बरोबर आहे का खोटं बोलतो का? हे गवाई आहे, नाही तर लोकांनी माझं पाखंड समजलं असतं का काही बोलतो शाहीर. पण त्याचा फेल होतवरी मी झोळी बनवली आणि त्याच्या समोर तोडली. म्हणजे जमली का? तर सांग, त्याचं नाव आहे शाहीर. सर्व नुसत्या चाली म्हणल्यानं गाणं नाही तुटत. समजलं काय? चाली म्हणल्यानं गाणं नाही तुटत. चालीचा विषय पकडा लागते, गाण्याचा जो संदर्भ आहे तो पकडा लागतो, तेव्हा गाणं तुटते. याला म्हणते शायरी. समजलं काय? आमच्या भांडवाकडनं 100-101 रुपयाचं पारितोषिक मिळालं. आमच्याकडून त्यांना 700 प्रणाम, धन्यवाद, लाख लाख शुक्रिया. 50 खैरीला विसरू नका. 22 तारखेला संजय शाहीर विरुद्ध सुभाष शाहीर, दोन्ही वस्तादाचे घराणे आहेत. कलंगी घराणं आणि तुळा घराणं. श्रीराम शाहीर विरुद्ध जगन्नाथ शाहीर यांचे दोघांचेही सुपुत्र. छान दुय्यम आहे. जा पाहायला 22 तारखेला. के आईने के पीछे कोई अंतरी, मान लो है आईने के पीछे कोई अंतरी, आसानी से देख लेगा उसे कोई बेहतरी, आसानी से देख लेगा उसे कोई बेहतरी, आसानी से देख लेगा उसे कोई बेहतरी। मान लो है पल के पीछे कोई अंतरी, आसानी से देख लेगा कोई भी बेहतरी, आसानी से देख लेगा कोई भी बेहतरी, आसानी से देख लेगा कोई भी बेहतरी। अगर कोई भी नहीं, अगर कोई भी नहीं तो फिर तुम्हारी ही, अगर कोई भी नहीं तो फिर तुम्हारी नकल कौन कर कहा है, दर्पण के पीछे में कोई तो रहता है, दर्पण के पीछे में कोई तो रहता है, शायर वो बहादुर है, शायर कहता है, दर्पण के पीछे में कोई तो रहता है, शायर वो बहादुर है, तेरा को ये कहता है, झोला बदलने से कभी नियत नहीं बदलती, और सपने देखने से कभी वो हकीकत नहीं बदलती, झोला बदलने से नियत नहीं बदलती, सपने देखने से कभी हकीकत नहीं बदलती, अकेले के तलक किसी सियासत नहीं बदलती, और मालदारों के बस्ती में झोपड़ी लगाने से कभी हैसियत नहीं बदलती, नहीं बदलती।
एखाद्या श्रीमंत माणसाच्या लाईनीमध्ये आम्ही झोपलं टाकलं म्हणून त्याचं मोल आमच्या झोपेली येणार आहे का? होऊ शकत नाही. ज्याचं मोल त्याला नाही का, ज्याची उपाधी त्याला नाही का. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती म्हणतात ना, संत या जगाचे मार्ग जाते. आणि म्हणून दर्पण के पीछे में कोई तो रहता है. अनेक शाही लोक सांगतात, तुम्ही सांगता, कोणी म्हणते आरशाच्या मागं म्हणते पेंट लावला राहते. पेंट? हा पेंट. कोणी म्हणते खरडा लावला राहते. नाही, हे उत्तर नाही माझं आध्यात्मिक उत्तर आहे, आध्यात्मिक प्रश्न आहे. मी म्हणतो आरशाच्या पाठीमागं कोणीतरी राहते. मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. ठीक आहे, तुम्ही आरसा ठेवला, हा आरसा ठेवला, त्याच्यामध्ये तुम्ही पहा तुमची सूरत दिसन, तुमचा चेहरा दिसन, बरोबर आहे, मान्य करा. आता आरशाच्या पाठीमागं काही जागा आहे शिल्लक, तर तुम्ही जेवढे मागं जाल तेवढाच आरशातला माणूस मागं जाते, मान्य कराल. पण तोच आरसा एखाद्या भिंतीला टेकून ठेवा, भिंतीला, ठीक आहे. मग त्या आरशामध्ये पहा तुमचा चेहरा दिसल. जेवढं तुम्ही मागे जाता तेवढाच तोही मागे जाईल. तर मग आरशातला माणूस का भिंत फोडून जाते का मागं? तो भिंत फोडून जाते का मागं? जाईल का? हे शक्य आहे का? पॉसिबल आहे का? नाही. तर मग तो कुठे जाते? तेवढंच अंतर. तुम्ही रागवा तर तोही रागवते, तुम्ही थापड उचला तर तोही थापड उचलते, तुम्ही हसा तर तोही हसते, बरोबर आहे ना. म्हणजे तुमची प्रतिकृती करते, नक्कल करते, बरोबर आहे ना. म्हणून माझं म्हणणं आहे, मान लो है दर्पण के पीछे कोई अंतर तो आसानी से देख लेगा कोई भी बेहतर. कथा आरशाच्या मागे कोणतरी उभा आहे तो कधी पाहू शकल. जर कोई भी नाही तो फिर तुम्हारी नकल कोण करता है? जर आरशाच्या पाठीमागं कोणीच नाही तर तुमची नकल करते कोण? पण मी म्हणतो आरशाच्या पाठीमागं काहीतरी आहे, तेच तुम्हाला सांगायचं आहे. समजलं का? माझा आध्यात्मिक प्रश्न आहे. तुम्ही तो पेट न ते लाकडी बॉडी वगैरे हे नका सांगू. समजलं काय? आध्यात्मिक गाणं आहे, आध्यात्मिकच उत्तर द्या. आणि नसल जमत राहू द्या, मी काही म्हणणार नाही. ऐका समोर काय म्हणतो. माहित आहे मॅडम तुम्हाला? भगवान बुद्धाचा प्रतीच्य समत्वाद माहित आहे का? शून्यवाद माहित आहे का? तेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. तेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. समजलं का? तुम्ही जे विचारता ना मला त्यालाच म्हणतात जे ब्रह्म म्हणतात. तर वैदिक भाषेमध्ये त्या गोष्टीला ब्रह्म म्हणतात, नाही का? भगवान बुद्धाने त्याला शून्य म्हटलं. शून्यातून विश्वाची निर्मिती झाली, भगवान बुद्ध म्हणतात. वैदिक संस्कृती काय म्हणते? की म्हणते जगाच्या पाठीवर देव ईश्वर नावाची वस्तुस्थिती आहे, त्यानं हे पृथ्वी बनवली. एकीकडे दुसरं मत आहे वैदिक संस्कृतीचं का ब्रह्मदेवाने या सृष्टीची निर्मिती केली. साहजिकच प्रश्न आहे, जर ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली तर तो उभा कशावर होता?
हवेमध्ये होता का? ब्रह्मदेव तर मनुष्यच असेल ना कोणी का? हवा होता की हवेचा गोळा होता? हे वास्तविक आहे, पण त्यातलं गम्य समजल्याशिवाय माणसानं प्रश्न निर्माण करू नये. समजलं काय? तुम्ही समजून घ्या, त्याच्यानंतर आपलं बोला. आता पुन्हा म्हणजे नाही जमलंच नाही मला खोटं आहे, तुम्ही सांगा, तुम्ही सांगा, मी सांगतो आपल्या प्रश्नाचं उत्तर. आरशाच्या पाठीमागं कोण राहते मी सांगतो या ठिकाणी. काय म्हणतो मग सांगितलं ना मी गुन्ह्याचा प्रश्न सांगितला की नाही? हा आताही सांगितलं उत्तर मी. हा पुन्हा सांगतो काय काय, पण तुम्ही सांगा जर तुम्हाला संपल. या लोकांनी मान्य केलं पाहिजे, समजलं का? असं सांगा, नाही तर बस काहीचा भैस द्या सांगू. चमत्कार नहीं कोई जादू, समझ में ना आए तो तर्क कैसे बांधू. हर सवाल फितरत से जवाब ही चाहता है. हर सवाल करने वालों की कुछ अपेक्षा होती है. हर सवाल करने वालों की कुछ अपेक्षा होती है, फिर भी सवाल करना कोई बड़ी बात नहीं, क्योंकि जवाब देने वालों की परीक्षा होती है. जवाब देने वालों की परीक्षा होती है. शायर उसे समझता हूँ जो हर बात पे शेर लिख दे. मैं गुरु उसे मानता हूँ जो हर इंसान को सीख दे. मैं शायर उसे समझता हूँ जो हर बात पे शेर लिख दे. मैं गुरु उसे मानता हूँ जो हर इंसान को सीख दे. जमाने के दानवीरों से मेरा मशवरा होगा, किसी पे मांगने की नौबत ना है. अगर देना है तो भिकारी को ऐसी भीक दे. दारावर आलेला भिकाऱ्याला भीक देणं हे परंपरा पाळणं आहे, पण त्याच्यावर पुन्हा भीक मागायची पाळीच येणार नाही अशी व्यवस्था करणं त्याचं नाव परिवर्तन. समजलं काय? आमच्या देशामध्ये जे सत्ता चालत आहे का नाही, तर हे भिकारी तयार करणारी सत्ता आहे, भिकारी पैदा करणारी सत्ता आहे, गरिबी दूर करणारी नाही, गरीब पुन्हा तयार करणारी सत्ता आहे. ऐकून घ्या. आपकी परछाई करे आप ही को पाऊं. आपकी परछाई करे आप ही को पाऊं. जवाब तो है जेब में पर किसको दिखाऊं. जवाब तो है जेब में पर किसको दिखाऊं. जवाब तो है जेब में पर किसको दिखाऊं. आपकी परछाई करे आप ही को पाऊं. तुमची सूरत दिसते ना आरशामध्ये, कोणाची सूरत दिसते? ज्याला उभा करा त्याचाच प्रतिमा दिसते आरसा. हे माझे शब्द आहे. आपकी परछाई करे आप ही को मैं. जवाब तो है जेब में पर किसको दिखाऊं. जवाब तो है जेब में पर किसको दिखाऊं. जवाब तो है जेब में पर किसको दिखाऊं. दिसते तसं नसते म्हणून जग फसते. आणि मंदिरापेक्षा गर्दी दारूच्या दुकानात जास्त दिसते. दिसते तसं नसते म्हणून जग फसते. मंदिरापेक्षा गर्दी दारूच्या दुकानात जास्त बसते दिसते है ना. दिसते तसं नसते म्हणून जग फसते. मंदिरापेक्षा गर्दी दारूच्या दुकानात जास्त दिसते. बायाच्या पंक्तीले वाळले वाल्याच्या मोहतीत बसते. क्या बात. बायाच्या पंक्तीले वाळले वाल्याच्या मोहतीत बसते. बरोबर आहे ना. पोटभर जेवायचं असेल तर कधी बायाच्या पंक्तीला बसत जा. लक्षात ठेवा, माणसाच्या पंक्तीला बसल्या का नाही भात आणणं बे, भात आणणं बे. आणि बाया बोल्या बस पहिले बालटी बायाच्या पंक्तीले, अजूनही बायाचं नवल म्हणून तर बाई ठेवल्या तुम्ही. गेल्या वर्षी मी बाई होती, या वर्षी मी बाई. आता एक काम करायला पाहिजे होतं, एक तर मुले बदलवायला पाहिजे होतं, नाही तर बाईले बदलवायला पाहिजे होतं. बाई संग बाई टाकता ना, माणसा सगळं माणूस टाकता, पण नाही यायले बायाची असते नवारी. घरी आहे तर दारी आहे, वावरी आहे तर शिवारी, तरी यायले बायाचीच नवारी आहे. हो नाही का. हे पाहणं लिबिल मला
जिकडं रिबीन यायला बायाचीच नवारी आहे, यायच्या घरी बाया आहे तरी बायाचीच नवारी आहे, घरी आहे तर दारी आहे, वावरी आहे तर शिवारी आहे, तरी लोकांना बायाचीच नवारी आहे. अहो गाडी चालवाले भेटे का नको भेटे, गाडी चालवाले भेटे का नको भेटे, काही काही तर पुसण्यावारीच आहेत. गाडीवर बाईची गाडी चालवाले भेटली तरी समाधान, एवढं बाईचं लेवल आहे. म्हणून बायाची पंगत बसली, वाहनेवाल्याच्या मौती बसते नाही का. जवान पोरगी पाहिजे तिला देव का करते, वाहनेवाला पोट्ट नाही का, वाहनेवाला पोट्ट तू का पाहिशील व पंक्तीमध्ये तुला पाहिलास नाही. आता सप्पा ढोल पंगत मिळली तिकडं तिकडं. हा बपे, आम्ही त्याला ढोल पंगत म्हणतो, ते बप्पे पाठी की नाही चुला टाकते बप्पे पाठी, आम्ही त्याला ढोल पंगत म्हणतो. मायबीची गदाळखाना ते ढोल पंगत होय नाही का. बायाच्या पंक्ती कधी बसल्या का नाही मग पोट्याच्या पाहून घ्या, इकडून सर्टिंग मागून खुली समोरून फसली, हा खिशाले रुमाल, मोबाईल खिशामध्ये, तो ट्रिंग गाणे चालू, मोबाईलचे डोळ्याले चष्मा, कानामध्ये हेडफोन, रात्रही राहते तरी काळा चष्मा लावते, आणि बालटी घेते. ते बायाची पंगत बसतात, ते तुला नाही वाढतात मी वाढतो. हा बायाची पंगत बसली, हा जवान पोट्टी पाहिजे तिला देव का करते. तिची माय तिच्या बाजूला बसली असते, ते खेकावून धावते तर पोट्ट बालटी घेऊन घरात पडते. घाईने करीचा डबला वरणात टाकते आणि खालेवाले म्हणते साला वरण आंबट काढून लागते. येणारे जाणारे पाहुणे शिवा देत जाते, दारूची पेटी अशी कामी लागतात. म्हणून जिकडे तिकडे ढोल पंगत झाली. हे याला ढोल पंगत म्हणता मी बपे पाटील, हे का पंगत होय का जी. त्या माई केवढाही मोठा आपल्या घरचा पाटील असेल तरी टाट घेतलं का चालला जसा का जेलचा कैदी लागला. टाकणं का माणूस पाहून टाकायचा गुलाबजामुन एकच टाकलास का सरले त्याचे पुन्हा अन्न दोन तो टाक नाही का. केवढा पाटील असे चालला घेऊन जसा का भिकारी लागला, 5 घरं मागते ना पोट भरते त्याच्यावानी. त्याच्यामुळे कोणाच्या अंगावर सांडवते कोणी कायच्यावर सांडवते. हो मी असाच लग्नामध्ये जेवायला गेलो, माझगावचं लग्न होतं झाडे साहेबाच्या. काय झालं मग? हॉलमध्ये जेवायला गेलो, भवानी मंदिरमध्ये जेवायला गेलो. भाऊ जाऊन पाहिजे त्या टेबलवर पोळ्याच नाही होत्या, नुसता भात होता. भात घेतला ना, डाळ भाजी घेतली आणि आलो. म्हणलं झालं पोळ्या आल्यावर पोळ्या खाई, पहिले भात रेमसून घेतो. आलो भात घेऊन, एवढा मोठा तो भात झाला खाऊन. म्हणलं आता पोळ्या आणतो, तर टाक तिथंच ठेवलं, गिलासही ठेवलं आणि गेलो पोळ्या आणाले गेलो. पोळ्या आणल्या तिकडून पाहतो तर माटाटच नाही, पण गायब झालं. मी त्या बायाला विचारलं भोवतालच्या, म्हणलं बाई माटाट कुठं आहे. त्या बाईने नेलं म्हणजे भांडे धुणारी ना माय बहीण ते तीच त्या बाईलेच पोळ्या देऊन टाकल्या. म्हणजे घे खात बस तू, मी आलो घराकड. हे याले तुम्ही बप्पे पाटी म्हणता, माय बहीणची ढोल पंगत गदाळ खालो. म्हणून काय काय ठिकाणी होते, सगळ्याच ठिकाणी नाही. पण पुरुषोत्तमला माफ करा, सत्य लपत नाही, ही वास्तविकता आहे. शिका म्हणून म्हणलं तमाशा नंगानाच नाही, समजलं काय. जनजागृतीचं माध्यम आहे. काय म्हणतोय का आपकी परछाई करे आप ही को माऊ, जवाब तो है जेब में पर किसको दिखाऊं, जवाब तो है जेब में पर किसको दिखाऊं, जवाब तो है जेब में पर किसको दिखाऊं. पुरुष हकम ऐसी ही, पुरुष हकम ऐसी ही धारा में बह रहा है. शायर वो बहादुर है जो राज ये कहता है. शायर तो माणूस आहे जिथे ना शिरे रवी तिथे शिरे कवी. म्हणून शाहीर तो बहादुर आहे का तो हे राज सांगू शकते का आरशाच्या पाठीमागे